ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की ते सायली प्रतिमात्याला म्हणत असते, प्रतिमात्या आधी तुम्हाला त्या अपघाताबद्दल काहीच आठवत नव्हतं ना हो, आता तुम्हाला सगळं आठवतं. त्यावर प्रतिमात्या म्हणतात, आता मला माझ्यासमोर अख्खं सगळं दिसतंय. त्यावर सायली म्हणत असते, मग तुम्ही मला सांगू शकाल त्या रात्री नेमकं काय घडलं होतं? म्हणजे तुम्हाला त्रास होणार नसेल तरच सांगा, पण मला असं वाटतंय त्याबद्दल तुम्ही बोललात तर तुम्हाला आणखी काही गोष्टी आठवतील, असं सायलीने म्हटल्यानंतर प्रतिमात्या म्हणत असत की त्या रात्री मी रविराज तन्वीला घेऊन सुभेदारांच्या घरातून निघालोत. सुमन आणि नागराज त्यांच्या वेगळ्या गाडीतून घरी आले. आमचं आधी ठरल्याप्रमाणे आम्ही आमच्या गाडीने कर्जतच्या फार्म हाऊसवर निघालो होतो. तेव्हा इकडनं सुमनसुद्धा म्हणत असते, यांनी मला घरी सोडलं आणि लगेचच कोणत्या तरी कामाच्या निमित्ताने घराबाहेर पडले आणि जाऊन थेट इथे वहिनी आणि भाऊजीच्या गाडीचा पाठलाग करायला लागले. मला तेव्हा थोडीसुद्धा शंका आली नाही, हे सगळं काही ते करणार आहेत असंही ते सुमन म्हणत असते. इकडे प्रतिमात्यासुद्धा सगळ्या गोष्टी सांगत असतात. त्या दिवशी आम्ही निघालो होतो तेव्हा खरं तरी ते तन्वीला तिथेच राहायचं होतं. ती फार रडत होती. मात्र अर्जुन म्हटला की माझी खेळणी घे, तुला आवडती ना, असं म्हटल्यानंतर तन्वीने ती खेळणी घेतलेली असते आणि तन्वीलासुद्धा फार बरं वाटलेलं असतं. तन्वी त्या खेळणीतच गुंग झालेली असते. एका काळोख्या अंधारातून आम्ही गाडीतून तिघं निघालो होतो. उशीर खूप झाला होता, तन्वीला खूप झोप आली होती. मात्र त्या खेळणीतच इतकी ती गुंतलेली होती की विचारू नका, असंही ते प्रतिमात्या सांगत असतात. हे सगळं काही रेकॉर्ड करून घेतलेलं असतं ते म्हणजे सायलीने. सायली लगेच परदेशीन अर्जुनला मॅसेज करते की आपल्याला मधुभाऊनी जे काही गाठोडं दिलं होतं त्या गाठोड्यात जी खेळणी आहे ती सुद्धा तुम्ही सोबत घेऊन ये, असंही ते सायलीने मॅसेज केलेला असतो. इकडे सगळं काही प्रतिमात्याने सांगितलेलं. आता हे सांगितल्यानंतर प्रतिमात्याला फार त्रास होत असतो. प्रतिमात्या म्हणत असतात, मला कधी कधी असं वाटतं की हे सगळं मला आठवलं नसतं तर बरं झालं असतं. तो अपघात म्हणजे माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात वाईट आठवणीपैकी एक आठवण आहे, असं म्हटल्यानंतर सायली ते मनातच विचार करत असते, तुमच्या या सगळ्यात वाईट आठवणीचं रूपांतर लवकरच सुंदर आठवणीत होणार आहे, हा माझा शब्द आहे आई तुला, असंही ते मनातच म्हणत असते. त्यातच अस्मिताचा कॉल आलेला असतो सायलीला. ती म्हणत असते, काय गं माहेराला गेलीस आणि तिकाडीच झालीस गं, आमची आठवण येत नाही तुला? त्यावर सायली म्हणत असं, काही नाही अस्मिता, मलासुद्धा फार आठवण येते, मी सुद्धा तुम्हाला फार मिस करते. तेव्हा इकडनं अस्मिता म्हणत असते, हो ना गं, आम्हीसुद्धा तुला खूप मिस करतो, मी आणि पूर्णा आजी तर खूप. त्यामुळेच खरं तरी ते मी आणि पूर्णा आजी तुला भेटायला येतो. अर्जुनची एक मीटिंग झाली की आम्ही निघणारच आहोत, निघलं की तुला कॉल करते, असं म्हटल्यानंतर आता सायलीला धक्काच बसतो. कारण की त्या जर आल्या तर मग अपघात कसा घडवायचा आणि घराच्या बाहेर कसं पडायचं हा प्रश्न तिला पडलेला असतो. इकडनं सुमन म्हणत असते, काय जर झालं गं सायली, का अशी शांत झालीस? त्यावर सायली म्हणते, नाही नाही काही काकू, काही नाही, असंच. असं म्हणून आता प्रतिमात्याला म्हणत असं, प्रतिमात्या तुम्ही तयार होता ना? तेव्हा प्रतिमात्या म्हणतात, हो हो थांब मी यांना पण सांगते तयार व्हायला, असं म्हणून रविराज काकाकडे इथे प्रतिमात्या गेलेल्या असतात. इकडे दुसऱ्या बाजूला सीन दाखवले, अस्मिताने सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात. तेव्हा खरं तर इकडनं प्रताप म्हणत असतात, म्हणजे तू जेव्हा इंटरव्ह्यूला जायचीस तेव्हा चेतनने गोलूला सांभाळत होता? तेव्हा अस्मिता म्हणत असते, हो डॅड, चेतनने सर्व गोष्टी केल्या माझ्यासाठी. जेव्हा मी जॉब इंटरव्ह्यूला जायचे तेव्हा चेतनने खरं तर त्याला घेऊन बसायचा, त्याला सांभाळायचा, त्यांनी माझी फार मदत केलेली आहे. हे सगळं काही मला कुणाशी तरी बोलायचं होतं, सायलीशी बोलू शकले असते, पण ती आता प्रतिमात्याच्या घरी गेली, त्यामुळे तिथे मला तिला त्रास द्यायचा नव्हता. आणि खरं सांगू का डॅड तुम्हाला, मला ह्या सगळ्यात फक्त चेतनने समजून घेतलं, असं म्हटल्यानंतर आता प्रताप म्हणत असतात, पण अस्मिता हे सगळं काही माझ्याशी बोलावं तुला असं नाही का गं वाटलं? त्यावर अस्मिता म्हणत असते, डॅड तुम्ही खूप कामात होता त्यामुळे मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता, आणि मम्मा हे सगळं काही माझं ऐकूनच घेत नव्हती, जॉबबद्दल तिला काही बोलायला गेलं तर ती माझ्यावरच भडकली असती, मग तुम्हाला हे सगळं काही मी कसं सांगणार होते? त्यावर प्रताप म्हणत असतात, खरं तर माझं चुकलं, मलाच हे कळायला होतं की आपली मुलं मोठी जरी झाली तरी आईबाबांनी त्यांच्यासाठी एक वेगळा वेळ ठेवायलाच हवा. जर तो वेळ मी ठेवला असता तर तू माझ्याशी हे सगळं काही बोलू शकली असतेस. ठीक आहे, तू नोकरी कर, तुला जी काही मदत लागेल तीसुद्धा मी करायला तयार आहे, एक चांगली नोकरीसुद्धा मी शोधतो तुझ्यासाठी, पण बाकी सगळे कष्ट तुझेच राहतील बरं का, म्हणजे ही बापाने केलेली छोटीशी मदत तुला चालेल ना? त्यावर अस्मिता म्हणत असते, काय बोलताय डॅड, चालेल की, असं म्हणून ते प्रतापला मिठी मारत असते. तेव्हा प्रताप लगेच त्यांच्या एका फ्रेंडला फोन करतात आणि ते अस्मितासाठी नोकरी देखील त्यांनी शोधलेली असते. इकडे दुसऱ्या बाजूला कल्पना फार चिडलेली असते आणि कल्पनाला शांत करण्याचं काम इकडनं अश्विन करत असतो. अश्विन म्हणत असतो, मम्मा मला कळतंय तुला गोलू आणि अस्मिताताईची काळजी आहे, पण एकदा तिची बाजू तरी समजून घे ना गं तू. हे बघ, ती लग्नाआधी तुमच्या सगळ्यावर अवलंबून होती आणि लग्नानंतर सचिनवर. त्यावर इकडनं कल्पना म्हणत असते, अरे पण हा किती मूर्खपणा आहे ना, ती कुणावरही अवलंबून नाही आहे, तिचं काय आम्हाला ओझं झालं आहे का?
त्यावर अश्विन म्हणत असतो, पण अगं ती असं काही म्हणतच नाही ना, हे बघ तिला स्वतःला एक चान्स देऊन बघायचं आहे आणि ते बघू दे ना. एकाच वेळी तिला गोलूची आईसुद्धा व्हायचं आहे आणि वडीलसुद्धा व्हायचं आहे, म्हणून ही तिची धडपड आहे ना, आपण तिला समजून घेतलं पाहिजे. त्यावर कल्पना म्हणत असते, पण ह्या सगळ्यामध्ये गोलूचे हाल होतात त्याचं काय? त्यावर अश्विन म्हणतो, आपण सगळे आहोत ना, गोलूला काय तिने वाऱ्यावर सोडलंय का? विमल आहे, तू आहे, सायली वहिनी आहे, मी सुद्धा आहे, आपण सगळेजण गोलूला सांभाळूया. तू असा का विचार करतेस? अगं जरी आपल्याला पैशाची गरज नसेल तरीसुद्धा अस्मिताताईच्या आनंदासाठी तरी आपण हे सगळं काही करू शकतो ना. त्यावर खरं इकडनं प्रताप येतात आणि प्रताप म्हणत असतात, आणि ही नोकरी करूनच तिला जर आनंद मिळणार असेल तर? कल्पना असं काय करतेस? मी अस्मिताशी बोललोय आणि तिला करू दे गं नोकरी. तिला जर ह्या नोकरीनेच आनंद मिळणार असेल तर आपण तिच्यासाठी एवढं केलंच पाहिजे ना. तिचं सुखच आपल्याला सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आणि त्यासाठीच मी एक तिला नोकरीसुद्धा मिळवून दिलेली आहे. त्यावर कल्पना म्हणते, मिळवून दिली म्हणजे? अरे माझा एक मित्र आहे, त्याच्याशी बोललोय, तिथे नोकरी करेल ती. आता प्रतापचं हे बोलणं ऐकल्यानंतर कल्पनाचा एकच प्रश्न असतो, गोलूचं काय मग? त्यावर प्रताप म्हणत असतात, काय करतेस कल्पना तू? आपण सगळेजण आहोत ना. आणि ती काय गोलूला वाऱ्यावर सोडणार आहे का? तिला ह्या सगळ्या दोन्ही गोष्टी मॅनेज करता येतात का नाही, हाच तिचा प्रयत्न आहे. हा जर प्रयत्न असेल तर आपण तिला सपोर्टच केला पाहिजे. तिला जमलं तर ठीक आहे, नाहीतर देईन सोडून मग तिला प्रयत्न तर करून दे. आणि असा आपण विरोध करून काय होणार आहे? फक्त अस्मिता आपल्यापासून दूर जाणार आहे, बाकी काहीही नाही. आता प्रतापचं हे बोलणं ऐकल्यानंतर अश्विन म्हणत असतो, मगापासून हेच मी सांगण्याचा प्रयत्न करतोय मम्माला, पण मम्मा ऐकायलाच तयार नाही. त्यावर कल्पना म्हणत असते, तुम्हा दोघांना जर वाटत असेल ना तर तिने नोकरी करावी तर करावी, ठीक आहे, माझंसुद्धा पूर्ण सपोर्ट आहे, पण मला गोलूची काळजी आहे म्हणून हे सगळं काही मी बोलत आहे. असंही ते म्हटल्यानंतर प्रताप म्हणत असा, तू काळजी करू नको, सगळं काही होईल, आपण आहोत ना तिच्या पाठीशी, असं नको बोलूस तू. असं म्हटल्यानंतर आता कल्पनासुद्धा कशी तयार झालेली असते. आता इकडनं अश्विन कल्पनाला हसवण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र इथे कल्पनाला आणखीही पूर्ण गोष्ट काही पटलेली नसते. आता इकडे दुसऱ्या सायली फार टेन्शनमध्ये असते, कारण की पूर्ण आजी आणि अस्मिता इकडे येण्यासाठी निघालेल्या असतात. ती म्हणत असते, या दोघींना मलासुद्धा फार भेटायचं आहे, मलासुद्धा त्यांना भेटायचंच आहे, पण काय करणार, त्या जर आज इथे आल्या तर मला घराबाहेर पडता यायचं नाही आणि आम्ही जे काही ठरवले ते सुद्धा करता येणार नाही, असंही ते विचार करत असते. तितक्यात अर्जुनने कॉल केलेला असतो. अर्जुनला लगेच सायली म्हणत असते, अहो मला अस्मिता आणि पूर्ण आजीकडे भेटायला येतात, काही करून त्यांना थांबवा. त्यावर अर्जुन म्हणतो असं, मी कसं करू हे सगळं काही? अरे त्या मगापासून माझ्या मागं लागल्यात की आम्हाला तुला भेटायला जायचं आहे. त्यावर सायली म्हणते, अहो असं काय करताय, काहीतरी करा आणि त्यांना थांबवा, हे परत नाही जुळून येणार सगळं काही, आणि आता माझ्या मनाची तयारीसुद्धा झाली, त्यामुळे आता मागे हटायचं नाही. त्यावर अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, तू टेन्शन घेऊ नको, मी बघतो काहीतरी. सायली म्हणत असे, बघतो नाही, ठरवा, जुळूनच आणा, हे सगळं काही आज आपल्याला करायलाच हवं. प्रतिमात्या आणि रविराज काकासुद्धा तयार होतात, त्यांना काही करून थांबवा, असंही ते अर्जुनला सायली म्हणत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला कल्पना फार रडत असते. प्रताप कल्पनासाठी कॉफी घेऊन आलेले असतात आणि तिला म्हणत असतात, कल्पना मुलांची काळजी अशी सारखं डोळ्यातून वाहून द्यायची नसते गं, हे घे कॉफी पे बरं तू. त्यावर कल्पना म्हणत असते, शेवटी तुम्हालाच माझी काळजी. त्यावर प्रताप म्हणत असं, अगं असं काही नाही, मुलांनासुद्धा तुझी तेवढीच काळजी आहे. कल्पना म्हणत असते, तसं जर असतं ना तर अस्मिता मग अशी मला असं काही बोललीच नसती. तिची नोकरी गेली यात माझा काय दोष आहे सांगा ना, मी काय सगळ्यांना पेढे वाटणार का तिची नोकरी गेली म्हणून? त्यावर प्रताप म्हणतात, अरे असं काय करतेस, ती मग अशी जरा टेन्शनमध्ये होती ना, आणि तुझ्यावर तिचा रागच नव्हता, सगळा सचिनवर होता. त्यावर कल्पना म्हणते, पण तो सगळा राग माझ्यावर तिने काढला आणि ती मला भेटायला सुद्धा आली नाही. असं म्हटल्याबरोबर लगेच इकडनं अस्मिता आलेली असते. म्हणत असते, आले गं मम्मा मी तुला भेटायला, खरंच माझी चूक माझ्या लक्षात आली गं, मी मगाशी रागाच्या भरात काहीतरी विचित्रच बोलून गेले, खरंच सॉरी मम्मा, मला माफ कर ना, असं म्हणून कल्पनाला मिठी मारत असते. आता कल्पना तिच्या केसावरून हात फिरवत असते आणि तिला म्हणत असते, अस्मिता अगं मी सुद्धा गोलू आणि तुझ्या काळजीपोटीच तुम्हाला बोलते ना गं, नाहीतर मी तुला नोकरी का नाही करून देणार? त्यावर अस्मिता म्हणत असते, पण मम्मा मी तुझ्यावर नाही चिडचिड करणार तर कुणावर करू? आता अस्मिताने असं म्हटल्याबरोबर कल्पना म्हणत असते, आणि मी तुझ्यावर नको ओरडू तर कुणावर ओरडू, असं म्हणून दोघी हसायला लागतात. आता अस्मिता परत जाऊन कल्पनाला बिलगलेली असते. हे सगळं काही पाहून इकडनं प्रताप म्हणत असतात, चला म्हणजे मायलेकी एकत्र झाले आणि लेक बापाला विसरली बरं का. त्यावर अस्मिता म्हणत असते, असं काही नाही डॅड, मम्मा तुला माहिती आहे डॅडनी माझ्यासाठी नोकरीसुद्धा मिळवून दिली, आता फक्त तू हसऱ्या चेहऱ्याने मला ती करू दे, म्हणजे सगळं काही बरं होईल. त्यावर इकडनं कल्पना म्हणत असते, हे बघा अस्मिता, तुला जर ही नोकरी करायची असेल, यात जर तुला आनंद मिळणार असेल तर तू बिंदास कर, पण एक गोष्ट सांगते मी, गोलूकड दुर्लक्ष होता कामा नये.
त्यावर इकडनं जी काही अस्मिता असते ती म्हणते, मम्मा जगात इतक्या सगळ्या बायका आहेत, त्या नोकरी करून बाळाला सांभाळू शकतात, मग मी हे सगळं नाही का गं करू शकत? त्यावर प्रताप म्हणत असं, अगं करशील तू, काळजी करू नकोस. कल्पनासुद्धा म्हणत असते, आता इतकी हट्टी मुलगी नाही करू शकत म्हटल्यानंतर कसं बरं, तू नक्की करशील, काळजी करू नको, आणि आम्हीसुद्धा आहोतच की, असंही ते कल्पनाने म्हटलेलं असतं. आता अस्मिताला फार बरं वाटत असतं. आता अस्मिता म्हणत असते, मम्मा तू तयार हो, मला सायलीला भेटायला जायचं आहे ना आपल्याला, मला तिला जॉब लागला ही गोष्ट सांगायची. त्यावर कल्पना म्हणत असते, मी तिला आजच भेटले, तुम्ही दोघी जाऊन या, मी जाईल नंतर कधीतरी. असं म्हटल्यानंतर अस्मिता म्हणत असते, बरं ठीक आहे चालेल मम्मा, मी आवरते. असं म्हणून अस्मिता तिथून निघून जाते. अस्मिता निघून गेल्यानंतर आता प्रताप कल्पनाला म्हणत असते, आता लेकीबरोबर दिल जमाई झाली तर आमच्या कॉफीला मान मिळणार आहे का नाही? त्यावर खरं कल्पना ती कॉफी पित असते आणि म्हणत असते, खरंच नवऱ्याच्या हातची कॉफी म्हणजे अमृत आहे माझ्यासाठी. एक तुम्हाला सांगू का, तुम्ही जसं अस्मिताशी बोललात तसंच तुम्ही एकदा अश्विनशी सुद्धा बोला ना. जेव्हापासनं प्रियाच्या प्रेग्नन्सीची न्यूज त्याला कळली तेव्हापासनं तो जरा अपसेटच आहे. तुम्ही बोललात ना त्याला बरं वाटेल. त्यावर प्रताप म्हणत असं, नको काळजी करू, मी बोलतो त्याच्याशी. आता इकडे दुसऱ्या बाजूला पूर्णा आजी आणि अस्मिता तयारच झालेले असतात सायलीला भेटायला जाण्यासाठी. इकडे अर्जुन खाली आल्याबरोबर अस्मिता म्हणत असं, झाली का तुझी मीटिंग? त्यावर अर्जुन म्हणतो, हो झाली आहे मीटिंग, पण मी जरा चेंज करून येतो. त्यावर इकडनं पूर्णा आजी म्हणत असतात, अरे चेंज कशाला करायचे, हँडसम दिसतोच चांगला तू, सायली तुझ्याकडे बघतच राहिले. त्यावर अर्जुन म्हणत असतो, चांगले म्हणजे पूर्णा आजी, म्हणजे मी तुला ब्युटिफुल गर्ल म्हणतोय म्हणून मला हँडसम वगैरे म्हणतेस का? त्यावर पूर्णा आजी म्हणत असतात, माझा नातू आहेच की हँडसम. आता सगळेच जण इथे हसत असतात. आता अर्जुनला काय बहाणा करावा हेच कळत नसतं. अर्जुन म्हणत असतो, बरं ठीक आहे मी फ्रेश होऊन येतो, असं म्हणून निघून जातो. पूर्णा आजी म्हणत असतात, मला एकदा कधी सायलीला भेटते असं झाले. अस्मितासुद्धा म्हणत असते, हो ना मला सुद्धा भेटायचं आहे, याचा काय टाईमपास सुरू आहे काय माहिती आहे. आता कल्पना म्हणत असते, तुमच्या दोघींचा उत्साह पाहून ना मला सुद्धा तिला भेटावं असं वाटतंय. त्यावर पूर्णा आजी म्हणत असतात, मग चल की, पण आता काय करू असंही ते कल्पना विचार करत असते. तितक्या तिकडनं विमल म्हणत असते, अहो वहिनी जा की तुम्ही, असंही तुम्ही नेहमी सायली सायली करतच राहतात, तिला भेटलं ना तुम्हाला बरं वाटेल. त्यावर कल्पना म्हणत असते, बरं ठीक आहे मी माझ्या रूममधून येते एकदा, असं म्हणून ती निघून जाते. कल्पना आता तयारी करण्यासाठी निघालेली असतात. इकडे पूर्णाजी म्हणतात, विमल तू पण चल ना सायलीला भेटायला. तेव्हा इथे विमल म्हणत असते, काय ना स्वयंपाकघरात भरपूर कामं बाकी, तुम्ही या जाऊन, मी नंतर जाईल. असं इथे म्हटल्यानंतर अस्मिता म्हणत असते, आतापर्यंत अर्जुनची वाट बघत होतो, आता मम्माची वाट बघावं लागेल, काय माहिती कधी होतं यांचं, असं म्हणून दोघीही वाट बघत असतात. इकडे दुसऱ्या बाजूला सायलीचा सीन दाखवलेला आहे. सायली गणपती बाप्पासमोर हात जोडून उभा असते. ती म्हणत असते की आज मी खूप मोठं पाऊल उचलणार आहे, त्यासाठी मला तुझे आशीर्वाद असू दे, माझी ओळख मला मिळणार आहे, असं इथे सायली देवाला म्हणत असते. तितक्यात खरं तर इकडनं अस्मिताने कॉल केलेला असतो, तो म्हणजे सायलीला, म्हणून सायली तो उचलण्यासाठी निघालेली असते. आता इकडे सायली कॉल उचलते तेव्हा समोरून अस्मिता म्हणत असते, अगं सायली, आधी आम्ही पूर्ण आजी मी येणार होतो ना, आता आम्ही तिघीसुद्धा येणार आहोत, म्हणजे मम्मासुद्धा तुला भेटायला येणार आहे. हे ऐकल्यानंतर सायलीला धक्काच बसतं बरं का. सायली मनात विचार करत असते, यांना मी सांगितलं होतं काहीतरी बहाणा करा, मात्र यांनी काहीच केलं नाही वाटतं, असं म्हणून विचार करत असते. आता सायली काही बोला ना म्हणून इकडनं अस्मिता म्हणत असते, काय झालं गं सायली, बोलत का नाहीस तू? त्यावर सायली म्हणत असते, काय ना ते अस्मिता, आज जर माझी तब्येतच बरी नाही आहे, म्हणजे मला जरा थकवा जाणवतोय, म्हणजे मी म्हणते की आराम करेल, तुम्ही जर आलात तर मला तुमच्याशी बोलतासुद्धा यायचं नाही धड, तुम्ही उद्या आलात तर चालेल का, असं जरा अडकतच म्हणत असते बरं का. सायलीला हे खोटं बोलणं अजिबातच पटत नसतं. तेव्हा कल्पना म्हणत असते, काही हरकत नाही सायली, तू आराम कर, आम्ही उद्या किंवा परवा येऊच की, त्यात काय एवढं. सायली म्हणत असते, सॉरी म्हणजे तुम्हाला यायचं होतं, अगदीच तब्येत खराब आहे म्हणून मी असं काही बोलते. असं म्हटल्यानंतर पूर्ण आजी म्हणता, सायली नको टेन्शन घेऊ, काही हरकत नाही, आम्ही नंतर येऊ, काळजी घे तुझ्या स्वतःची, असं म्हणून फोन ठेवला. सायलीला खोटं बोलून इकडे फार वाईट असतं. इकडे अर्जुन तयार होऊन आलेला असतो. म्हणत असतो, काय तुमचा प्लॅन कॅन्सल झाला, पण असं अचानक कसं काय? त्यावर कल्पना म्हणते, अरे आता सायलीची तब्येत बरी नाही, त्यामुळे आम्ही जाऊन तरी काय करणार. त्यावर पूर्ण आजीसुद्धा म्हणत असं, आता आम्ही जातो आणि तिच्याशी गप्पा मारतो, मग तिचा आरामसुद्धा व्हायचा नाही, त्यामुळे आम्हीच कॅन्सल केलं. अर्जुन म्हणतो, असं काय तिची तब्येत खराब आहे, मी सकाळीच आलो की तिकडनं, पण ती काही म्हटली नाही असं, थांब मी तिला फोनच करतो. त्यावर कल्पना म्हणत असते, अरे राहू दे फोन, या दिवसात असं होत असतं वर खाली, आता तू जाणारच ना रविराज भाऊजींना भेटायला, मग तिलासुद्धा भेटून घे. त्यावर अस्मिता म्हणत असते, हे बघ अर्जुन, तू जगात काय एकटाच बाप होणार नाहीस, त्यामुळे तू तुझं काम कर, रविराज काकाकडे जाऊन सायलीला काही डिस्टर्ब करू नको आणि तिला त्रास देऊ नको, तिला आराम करू दे. असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो, ठीक आहे. आता अर्जुन मनात विचार, सायलीची विल पॉवर तर माझ्यापेक्षा स्ट्रॉंग आहे, मला वाटलं होतं ह्या तिघी तिथे जातील भेटायला आणि तिचा रिक्रिएशन अपघात करण्याचं सगळं काही कॅन्सल होईल,
पण हे असं घडलंय त्यामागे खरंच काही चांगलं घडणार असेल का असा मनात विचार करत असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला सायली देवापुढे हात जोडून उभा असते. म्हणत असते, देवा मी जे काही करते ते बरोबर तरी करते ना रे. मी आज पहिल्यांदा आईशी आणि पूर्णाजीशी खोटं बोलले, पण माझा हेतू काय हे तुला तर चांगलंच माहिती आहे ना. रविराज काका आणि प्रतिमा त्याला सुद्धा अजून काहीही सांगितलं नाही. मी जे काही करते त्यात मला यश दे, माझ्या पाठीशी उभा राहा, असंही ते सायली बाप्पांना म्हणत असते. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भागात आपण पाहत असतो की रविराज काका, सायली आणि प्रतिमा आत्या ह्या सगळेच जण गाडीतून जात असतात. अर्जुनची गाडी सुद्धा त्यांच्या गाडीमागे असते, पण मात्र रविराज काकांच्या गाडीचा ब्रेक फेल झालेला असतो, कारण की हे सगळं काही त्या राकेशने केलेलं आहे. इकडे रविराज काका म्हणत असतात, माझा ब्रेकच लागत नाही. अर्जुन त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असतो, सिनियर हँडब्रेक हँडब्रेक, हे सगळं काही त्यांचं सुरू असतं. आता सगळेच जण घाबरलेले असतात, मात्र सायलीला ह्या सर्व गोष्टीचा त्रास होत असतो. सायलीला मागे होऊन पाहताना तन्वी दिसलेली असते आणि जो काही अपघात घडलेला असतो तो अपघातसुद्धा तिला इथे आठवत असतो आणि त्याचबरोबर सगळ्यांचे चेहरेसुद्धा एक एक करून सगळे आठवत असतात. हे सगळं काही आठवल्यानंतर तिला त्रास होतो, पण तिला नंतर सगळे स्पष्ट दिसल्यामुळे परत बरं वाटतं. ती म्हणत असते की मला सगळे आठवतात, सगळ्यांचे चेहरेसुद्धा मला स्पष्ट दिसतात, म्हणजे मीच तन्वी आहे असं म्हणून खुश होत. पण या रिक्रिएशनच्या नादात जर अपघात खरंच घडला आणि सायली आणि अर्जुनच्या आयुष्यात नवीन कोणतं वादळ आलं तर हे खरंच पाहण्यासारखंच आहे. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर जाणून घ्यायच्या असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब